माझं नाव अविनाश आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो आणि माझा जन्म एका छोट्याशा गावात झाला. माझं पालनपोषणही त्याच गावात झालं. आईवडिलांनी मला खूप शिकवलं, घडवलं आणि यशस्वी केलं. त्यांनी त्यांच्या पसंतीनं माझं लग्नही करून दिलं. जिच्याशी माझं लग्न झालं ती मुलगी खूपच छान होती. लग्नानंतर तिच्यासोबत 1 वर्ष कधी आणि कसं निघून गेलं ते कळत नाही. मग एक दिवस माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांनी त्यांच्या मेहनतीने गावात जे काही जमीन वास्तू घेतले होते ते सगळं माझ्या नावावर करून ठेवलं होतं. त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, खूप इच्छा होत्या. मी पण शहरात एक चांगली नोकरी करू लागलो होतो. वैवाहिक आयुष्यही सुरळीत चाललं होतं. पण एक गोष्ट होती जी माझ्या मनात खोलवर रुतली होती. ती म्हणजे मला लवकरात लवकर बाप व्हायचं होतं. तेही एका मुलाचा. माझं एक स्वप्न होतं. माझं नाव असावं, माझा वंश पुढे जावं, माझा वारस जन्माला यावा. कारण मुलगाच तर वडिलांचं नाव मोठं करतो, मुलगाच संपत्ती सांभाळतो आणि मुलगाच तर वडिलांचा आधार बनतो. म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होतो की मला मुलगाच व्हावा. लग्नाला जेव्हा 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा माझ्या पत्नीला गर्भवती असल्याची आनंद वार्ता मिळाली. माझी आई पण प्रार्थना करत होती की तिला नातू व्हावा. मीही मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की मुलगाच व्हावा आणि देव माझी इच्छा पूर्ण करावा. आणि मग तो दिवस आला. माझं पहिलं बाळ झालं, पण ती मुलगी होती. खरं सांगायचं तर मी आनंदी झालोच नाही. माझा चेहरा उतरलेला होता. ती माझी पहिली संतान होती, पण मी तिला एकदाही कुशीत घेतलं नाही, ना तिला प्रेमानं पाहिलं. लोक म्हणतात मुलगी म्हणजे वडिलांचा जीव असतो, पण माझ्यासाठी ती केवळ एक निराशा होती. माझ्या पत्नीने खूप प्रयत्न केला की माझं मन बदलेल, मी आपल्या लेकीवर प्रेम करू लागावं, तिचं निरागस चेहरा पाहून माझं हृदय वितळावं. पण जेव्हा मनात आनंदच नसेल तर प्रेम कसं होणार? मग माझी मुलगी 1 वर्षांची झाली. तिचं नाव सुद्धा माझ्या पत्नीनेच ठेवलं, रोशनी. ती म्हणायची की ही सगळ्या समाजाची रोशनी बनेल. पण तिच्या अशा बोलण्यावर मी शांत बसायचो. रोशनी खेळता खेळता माझ्याजवळ यायची. तिला वाटायचं की मी तिला उचलावं, तिला प्रेम करावं, पण मी तिला कधी नीट पाहिलंही नाही. मग अजून 1 वर्ष लोटलं आणि पुन्हा एकदा माझ्या पत्नीला गोड बातमी मिळाली. ती पुन्हा गर्भवती झाली होती. यावेळी मी ठरवलं होतं, आता तर नक्कीच मुलगाच होणार. देव माझं ऐकणार. मी माझ्या पत्नीला म्हणालो, यावेळी मुलगाच हवा. ती शांत झाली. तिच्या डोळ्यात प्रश्न होते, पण माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. ती म्हणाली, अविनाश, हे सगळं तर देवाच्या हातात आहे, माझ्या हातात काहीच नाही. पण मी ठामपणे सांगितलं, मला फक्त मुलगाच हवा. त्या दिवसानंतर ती नेहमी शांत राहू लागली. कदाचित प्रार्थना करू लागली असेल की मुलगाच होवो. कारण तिला माहीत होतं की जेव्हा मी माझ्या पहिल्या मुलीवर प्रेम केलं नाही तर दुसरीही मुलगी झाली तर तिलाही करणार नाही. म्हणून आता तिचीही तीच इच्छा झाली होती की मुलगाच व्हावा. माझा हट्ट, माझे शब्द तिच्यासाठी ओझं बनले होते. आणि मग तो दिवस पुन्हा आला जेव्हा दुसऱ्यांदा पण तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलमध्ये जेव्हा माझ्या कानावर आलं की दुसरीही मुलगी झाली आहे तेव्हा मी ओरडून म्हणालो, दुसरीही मुलगी? माझा मूड पूर्णपणे खराब झाला. यावर माझ्या बायकोचं हसूही थोडं मंदावलं. पण ती तर तिची आई होती. तिनं तिला जन्म दिला होता. मी जरी माझ्या लेकींवर प्रेम करत नव्हतो तरी ती दोघी मुलींवर तितकंच प्रेम करत होती. मी पूर्णपणे शांत झालो होतो. माझी बायको सुद्धा आता माझ्याशी काही बोलत नसे. माझी एक आशा पुन्हा तुटली होती. रोशनी लहान सहान गोष्टी करत असे, खोड्या करत असे, पण तिच्या त्या खोड्यांचा माझ्या मनावर काहीच परिणाम होत नव्हता. माझ्या बायकोने मला अनेकदा समजावलं होतं, माझ्यासमोर हात जोडले होते की ही सुद्धा तुमचंच रक्त आहे. मुली सुद्धा मुलगा बनून दाखवतात. पण माझं वागणं तेच होतं. तिसऱ्यांदा पुन्हा माझी बायको गरोदर राहिली तेव्हा मी तिला स्पष्ट शब्दात सांगितलं की जर यावेळी तू मुलगा जन्माला घातला नाहीस तर मी तुला घटस्फोट देईन. ती हे ऐकून शांत झाली. हुंदकी देऊन रडायला लागली. माझ्या आईनेही मला खूप समजावलं, बाळा, हे सगळं तिच्या हातात नाही. जर तुझ्या नशिबात मुलगा नाही तर मग कोण काय करणार आहे? त्या बिचारीला त्रास देऊ नकोस. वरच्या देवाकडे प्रार्थना करत राहा, तोच तुला मुलगा देईल. पण मी ठाम होतो, मला मुलगाच हवा. मुलगा झाला तरच मी तिच्यासोबत राहीन, नाहीतर तिला घटस्फोट देईन. माझी बायको दररोज रात्री रडत असे, प्रार्थना करत असे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी हरवून गेलं होतं. तरी सुद्धा ती दोन्ही मुलींची सारखी काळजी घेत असे.
माझ्या आईला माझं हे वागणं अजिबात आवडत नव्हतं. ती पूर्णपणे तिच्या सुनबाईंच्या बाजूला होती. पण मला काही फरक पडत नव्हता. आणि मग तो क्षण आला. तिसऱ्यांदा सुद्धा माझ्या बायकोने मुलीला जन्म दिला. यावेळेस माझ्याकडे आता काही उरलेलं नव्हतं. माझा राग उफाळून आला. माझ्या बायकोनं रडत मला बघितलं. मुलीला माझ्या हातात दिलं, पण मी तिला उचललंही नाही. तिला समजलं होतं की आता मुलगी झाल्याचा काय परिणाम होणार आहे. मी तिला त्या अवस्थेत हॉस्पिटलमध्ये सोडून घरी आलो. दुसऱ्याच दिवशी वकिलाकडून घटस्फोटाचे कागद तयार केले आणि जसं ती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी आली, मी ते कागद तिच्या चेहऱ्यावर फेकले आणि सांगितलं, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. तू एक मुलगा सुद्धा मला देऊ शकली नाहीस, तर आयुष्यभर माझ्यासोबत काय नातं ठेवशील. ती रडत होती. माझ्या पायांवर पडली. अविनाश, जर हे माझ्या हातात असतं तर मी तुला साऱ्या जगाचा आनंदाचं देणं दिलं असतं. पण हे सगळं माझ्या हातात नाही. हे सगळं तर वरच्याची देण आहे. तू हे का समजत नाहीस? कृपया तू मला सोडू नकोस. मी कुठे जाऊ? मी म्हणालो, कुठेही जा, पण मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकायचं ठरवलं आहे. आई म्हणू लागली, नको रे बाळ, असं करू नको. हिचं काही चुकलं नाही. तिला सोडू नकोस. तुला माहीत आहे, हिचे आई वडीलही नाहीत. ती एकटीच आहे. आता तिच्यासाठी तू आणि तिच्या मुलीच आधार आहे. बाळ, या बिचारीचं मन दुखवू नकोस. मी म्हणालो, आई, तुलाही तिचीच बाजू घ्यायची आहे. जर तिच्या मुलीच तिचा आधार असतील तर मग ती त्यांच्याबरोबरच राहो. मीही तुमच्यासाठी आधार आहे ना. उद्या मला मुलगा झाला तर तो माझा आधार बनेल. हे तुम्हाला का कळत नाही? पण मी कोणाचंच काही ऐकलं नाही. आई तरी सुद्धा माझ्या पत्नीचीच बाजू घेत होती आणि म्हणाली, सुनबाई कुठेही जाणार नाही. हे तिचं घर आहे आणि ती इथेच राहील. मी म्हणालो, ठीक आहे, तर मग या किंवा हिच्या मुली इथे राहतील किंवा मी माझं सामान पॅक केलं आणि घर सोडून निघून गेलो. तसंही माझं रोजचं शहरात येणं जाणं असायचं. तिथेच नोकरी करत होतो. मी ठरवलं होतं की शहरातलं एखादं भाड्याचं घर बघून राहीन, तिथेच नोकरी करीन आणि आयुष्य सुरू करीन. मी कुटुंबाशी सगळे संबंध तोडले. माझी आई आणि पत्नी माझ्या पायावर पडून रडत होत्या, पण मी कोणाचं ऐकलं नाही आणि त्यांना रडतच सोडून दिलं. त्या घरातून आणि सर्वांपासून संबंध तोडून मी बाहेर पडलो. शहरात आलो आणि एक नवीन आयुष्य सुरू केलं. मी ठरवलं की माझा आधीच घटस्फोट झाला आहे. आता इथे दुसरं लग्न करीन. तेव्हा मला ना दुःख होतं ना पश्चाताप. फक्त एक हट्ट होता की मला मुलगा हवा होता, वारस हवा होता. पण मला हेच समजत नव्हतं की मी कोणत्या गोष्टीचा वारस शोधत होतो, जमिनीचा की माझ्या निर्दयतेचा. शहरात आल्यावर मी माझं जुनं आयुष्य पूर्ण विसरून गेलो. तो गाव, ते घर, पत्नी आणि मुली, सगळं काही जणू माझ्या आयुष्यात कधी होतच नव्हतं. इथे मला एक सुंदर मुलगी भेटली. मी स्वतःच तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेलो. तिचे आई वडील गरीब होते आणि त्यांनाही वाटत होतं की तिचं कुठंतरी लग्न व्हावं. त्यांनी आनंदाने तिचं लग्न माझ्याशी करून दिलं. काही दिवस आम्ही भाड्याच्या घरात राहिलो. नंतर मी माझ्या मेहनतीने एक छोटंसं घर घेतलं. गावाहून माझी सगळी मालमत्ता, कागदपत्र, कपडे, अगदी छोटी वस्तू सुद्धा घेऊन आलो. कारण मला माहीत होतं आता तिथं परत जायचं नाही. ही मुलगी खूप चांगली होती. तिचं नाव सुहानी होतं. मी तिला माझ्या आयुष्याबद्दल सगळं सांगितलं होतं. तिने मला आश्वासन दिलं की ती मला मुलगा देईल. वेळ गेला आणि एका वर्षातच मी एका मुलाचा वडील झालो, ज्याचा मला खूप आनंद होता. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. गावाहून फोन आला की तुझी आई आता या जगात नाही. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी माझ्या आईवर खूप प्रेम करत होतो. गावाहून फोन करणाऱ्यांनी सांगितलं की आईच्या अंत्यसंस्कारासाठी तरी ये, पण मी गेलो नाही. इथे मी माझ्या मुलासोबत दुहेरी आनंद साजरा करत होतो. मी जरी तिथे गेलो नाही, आईचा संस्कार केला नाही, तरीही मुलगा होण्याचा आनंद मला हवा होता. तो आईच्या मृत्यूची बातमीनं फिका आणि दुःखद झाला. काही दिवस गेले आणि आईच्या मृत्यूचं दुःखही हळूहळू मनातून निघून गेलं. माझ्या नजरेत माझ्या दुसऱ्या बायकोचा सन्मान खूपच वाढला होता, कारण तिने मला एका मुलाचा बाप बनवलं होतं. मी तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत असे. तिच्यासाठी मी घरी एक नोकराणी सुद्धा ठेवली होती, जेणेकरून तिला घरकाम करावं लागू नये आणि ती अधिकाधिक माझ्या मुलाची काळजी घेऊ शकेल. मी माझ्या मुलाच्या प्रत्येक हट्टाची आनंदाने पूर्तता करत असे. तो माझ्यासाठी जगातील सगळ्यात मोठं यश होता. मग वरच्या परमेश्वराने मला दुसराही मुलगा दिला आणि मला माझ्या अहंकारात जणू पंख फुटले होते. माझी स्वप्न सत्यात उतरू लागली. मी माझ्या मुलांबरोबर खूप आनंदी राहत असे. स्वतःचीच म्हणत असे, अविनाश,
तुला तुझ्या जमिनीचा वारस, तुझ्या नावाचा वारस आणि तुझं घराणं पुढं नेणारे मुलं मिळाले आहेत. मला कधीही माझ्या जुन्या बायकोची आणि माझ्या 3 मुलींची आठवण आली नाही, ज्यांना मी मागे टाकून पुढे आलो होतो. मी माझ्या मुलांवर खूप प्रेम करत असे. त्यांना कधीही ओरडलो नव्हतो. त्यांच्या तोंडातून निघालेली प्रत्येक इच्छा मी लगेच पूर्ण करत असे. माझी बायकोसुद्धा त्यांना प्रेम करत असत आणि आम्ही दोघं मिळून त्यांना खूप लाडावून टाकलं होतं. माझे मुलं शाळेत कोणाशी भांडत किंवा गल्लीमध्ये कोणाशी तरी मारामारी करत, तरी मी त्यांना न समजावलं, न कधी ओरडलो. उलट मी इतरांना चुकीचं ठरवत असे. जर कुणी आमच्याकडे तक्रार घेऊन आला तर मी त्याला म्हणत असे, तुम्ही माझ्या मुलांवर जळता. माझी मुलं लहान वयापासून खूप खोडकर होती. माझी बायको ही आता माझ्यासारखी झाली होती. तीही मुलांची बाजू घेत असे. मी कधी कंटाळून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तरी ती लगेच माझ्या विरुद्ध उभी राहत असे. म्हणायची, अविनाश, मुलांना त्रास देऊ नकोस. आम्ही दोघांनीही त्यांच्या चुका लक्षात घेण्याऐवजी त्यांना बिघडवलं. माझी मुलं दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गल्लीतील कुणाला तरी मारून येत किंवा त्यांचं डोकं फोडून टाकत. मी त्यांना कधीही याबद्दल काही बोललं नाही, ना त्यांना थांबवलं. उलट मला त्यांच्या अशा वागणुकीचा अभिमान वाटायचा की माझ्या मुलांना स्वतःचा बचाव करता येतो. माझी मुलं खूप उद्धट झाली होती. मोठ्यांशीही नीट बोलत नसत. मला सगळं माहीत होतं, पण तरी मी काहीच करत नव्हतं. उलट त्यांच्या अशा वागण्यावरही मी खुश राहत असे. जसं जसं माझं मूल मोठं होत गेलं तसं तसं त्यांचं बोलणं, वागणं आणि स्वभाव माझ्या हाताबाहेर जाऊ लागला. मी त्यांच्या पुढे शांत होतो, कारण ते माझे वारस होते. माझ्या मनात ही गोष्ट घट्ट बसली होती की हे दोघं माझ्यानंतर माझं नाव पुढे नेतील. माझ्या प्रत्येक गोष्टीचे हक्कदार हेच आहेत. मी समजत होतं की माझे मुलं माझे वारस, माझी ताकद आहे. पण मला हे माहीत नव्हतं की ज्यांना मी डोक्यावर बसवलं आहे तेच एक दिवस मला जमिनीवर पाडतील. आता माझे दोन्ही मुलं मोठे झाले होते. एक दिवस माझ्या मोठ्या मुलाने मला उंच आवाजात उत्तर दिलं. जेव्हा मी त्याला कामाबद्दल काही समजावत होतो, त्याने म्हटलं, बाबा, तुम्ही नेहमी आम्हाला शिकवत असता. लहानपणी तुम्ही कधीच आम्हाला चुका करायला थांबवलं नाहीत आणि आता कामात जर थोडी चूक झाली तर लगेच ज्ञान द्यायला लागता. आम्ही आता लहान मुलं राहिलो नाही. मी त्याच्या बोलण्यावर शांत बसलो. एक दिवस तो माझ्याजवळ आला. मी माझ्या ऑफिसचं काम उरकत होतो. तो माझ्याजवळ बसत म्हणाला, बाबा, मला लग्न करायचं आहे. मला त्याच्या लग्नावर काहीच आक्षेप नव्हता, पण जेव्हा त्याने मला मुलीबद्दल सांगितलं तेव्हा मला राग आला. कारण ती मुलगी माझ्या बिझनेस पार्टनरची मुलगी होती. तो तिच्यावर प्रेम करत होता. ती मुलगी माझ्या घरची सून म्हणून नको होती, कारण तिच्या वडिलांनी मला धोका दिला होता. पार्टनर असून स्वतःचा फक्त फायदा बघत होते आणि मला खूप मागे टाकलं होतं. माझं फारसं नुकसान झालं नव्हतं, पण मला त्यांच्या फसवणुकीचा राग होता. मी माझ्या मुलाला समजावलं की तिचे वडील मला अजिबात आवडत नाहीत आणि तू अशा मुलीवर प्रेम करत आहेस. त्याने उत्तर दिलं, बाबा, तुम्हाला तिचे वडील आवडत नाहीत, पण मला ती मुलगी खूप आवडते. फक्त तुम्ही माझं लग्न तिच्यासोबत ठरवा. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, असं होणार नाही. मी तुझं लग्न त्या मुलीशी होऊ देणार नाही. तेव्हा तो शांत झाला. फक्त एवढंच बोलून निघून गेला. वारस तर जन्माला घातले, पण त्यांच्या इच्छांचं तुम्हाला काहीही भान नाही. मी तसाच शांत बसून राहिलो. वेळ निघून गेला. माझे दोघं मुलं मोठे झाले आणि समजदारही झाले. आता मी म्हातारपणाच्या उंबरठ्यावर आलो होतो. ऑफिसला जाता येत नव्हतं. घरातच राहायला लागलो आणि घराचं वातावरण पाहत बसायचो. ज्यांना मी लहानपणापासून खूप लाडात वाढवलं, ज्यांच्या प्रत्येक गोष्टीवर मी होकार दिला, तेच आता माझ्यासाठी विवशतेचं कारण बनले होते. माझी बायको, जिला मी खूप सन्मान दिला होता, डोक्यावर बसवलं होतं, ती आता छोट्या छोट्या गोष्टीवर चिडायची, तोंडावर टोमणे मारायची. तिच्या चेहऱ्यावर आता अपरिचितपणा दिसायचा. एक दिवस माझ्या मोठ्या मुलाने म्हटलं, बाबा, तुमची खोली आमच्या बेडरूमच्या अगदी शेजारी आहे. तुम्ही रात्रभर खोकत असता, त्यामुळे आम्हाला झोप येत नाही. माझ्या लहान मुलानेही काहीसं तसंच बोललं. माझी पत्नी दारात शांतपणे उभी होती, सगळं पाहत होती, पण तिने काहीही बोललं नाही. मी नजर खाली घातली. आता माझ्यात बोलण्याची ताकद उरली नव्हती. त्यांच्यासाठी मी म्हातारा झालो होतो, निरुपयोगी झालो होतो. माझा खाट आणि काही जुनं सामान त्यांनी स्टोअर रूममध्ये ठेवली. त्या स्टोअर रूमच्या छतावरून पाणी गळत होतं. खोलीत ओलावा होता. ती एक अशी घुसमट होती जी कदाचित कुणालाच अनेक वर्षापासून जाणवली नसेल. पण मी काहीच बोललो नाही. मी सहन केलं आणि विचार केला, निदान माझ्या डोक्यावर छप्पर तरी आहे. मी तोच अविनाश होतो जो कधी जमिनीचा मालक होता, जो वारसाबद्दल स्वप्न पाहायचा. जेव्हा छतावरून पाणी गळायचं तेव्हा मी चादरीत चेहरा लपवायचो.
कधी कधी खोकल्याचे जोरदार झटके यायचे. माझ्या पत्नीला देखील याची काहीच फिकीर नव्हती. मी स्वतःला समजावत राहिलो की मी नशिबान आहे, कारण मी माझ्या मुलांजवळ आहे. कधी खोलीच्या खिडकीतून त्यांचे बोलणे ऐकू यायचे. ते हसत हसत त्यांच्या आईला माझ्या अशक्तपणाबद्दल सांगायचे. कधी कधी मनात यायचं की दार उघडून सांगावं, मी तोच माणूस आहे ज्याने तुम्हाला इज्जत दिली आणि प्रेमाने वाढवलं. पण माझी जीभ साथ देईना आणि शरीर आता थकून गेलं होतं. पत्नी कधी स्वतः जेवण द्यायला यायची, तर कधी नोकराणीच्या हातून पाठवायची. पण तिचा स्वभाव आता खूपच खराब झाला होता. जणू मी या सगळ्यांसाठी ओझं बनून राहिलो होतो. त्यांच्या अशा वागण्याने मी स्वतःला समजावलं की माझी 2 मुलं आहेत, ज्यांच्यासाठी मी सर्व काही सोडलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण आता ते माझ्याशी जसं वागत होते त्यावरून ते माझ्या विश्वासाच्या लायकीचे नव्हते. मी स्टोर रूममध्ये एकटाच पडून राहत होतो. कुणालाही माझी काळजी नव्हती. मला विचारणारा कोणीच नव्हता. एक दिवस बाहेरून गोंधळाचा आवाज येत होता. मी खिडकीतून डोकावून माझ्या पत्नीला विचारलं, काय झालंय, काय गडबड चालली आहे? तर ती म्हणाली, आपल्या मोठ्या मुलाने पवनने त्याच्या मनाप्रमाणे लग्न केलं आहे. मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, त्याच मुलीशी जिच्याशी तो लग्न करायला इच्छित होता? ती हसत हसत म्हणाली, हो. जसं तुम्ही मानत नव्हता तसंच तिचे वडीलही मानत नव्हते, म्हणून माझ्या मुलाने तिला पळवून आणलं. मी आता सुनेच्या स्वागताची तयारी करते आहे. हे ऐकून माझं रक्त उकळू लागलं. मला खूप राग आला, पण मी काहीच करू शकलो नाही. ज्यांच्यासाठी मी एवढं बलिदान दिलं, सर्व नातेसंबंध मागे टाकले, तेच माझी पर्वा न करता त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय स्वतः घेत होते. आणि त्यांच्या आनंदात मी कुठेही नव्हतो. पण मनात एक आशा होती की सून आल्यावर कदाचित घरात थोडा बदल होईल. पण मी चुकलो होतो. आता माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस या स्टोर रूमच्या अंधारात शांततेत आणि एकटेपणात जात होता. मी स्वतःला हेच सांगत राहिलो की मी तो दुर्दैवी नाही जो रस्त्यावर लावारीस पडलाय. माझा आधार माझी मुलं आहेत. आज वाईट आहे तर उद्या नक्की चांगलं होईल, हीच आशा ठेवून दररोज रात्री डोळे मिटायचो. पण कदाचित मला हे माहीत नव्हतं की ही तर फक्त सुरुवात आहे. जी दुःख मी सहन करत होतो ती शेवट नव्हती, तर ती एक शिक्षा होती जी अजून भोगायची होती. आणि ती शिक्षा मला माझ्याच लोकांनी दिली होती. मी माझ्याच घराच्या स्टोर रूममध्ये बंदिस्त झालो होतो. तो दिवस मला कायम लक्षात राहील, जेव्हा मी एका दिवशी माझ्या इच्छेने स्टोर रूम बाहेर आलो. मला खूप जोरदार ताप होता. माझं शरीर थरथरत होतं. कित्येक दिवसापासून मला खोकला होता. मी विचार केला, थोडं औषध घेऊन मोकळ्या हवेत बसतो तर कदाचित तब्येत थोडी सुधारेल. जेव्हा मी ड्रॉइंग रूम जवळ जात होतो तेव्हा माझ्या मोठ्या मुलाची बायको मला पाहून किंचाळी आणि म्हणाली, तुम्ही बाहेर का आलात? तुम्ही आजारी आहात आणि आम्हालाही आजारी पाडाल. तेवढ्यात माझा धाकटा मुलगा आला आणि रागाने माझा हात पकडून म्हणाला, बाबा, किती वेळा सांगितलंय की स्टोर रूम बाहेर येत जाऊ नका. सतत खोकत राहता तुम्ही, आम्हालाही आजारी करणार का? मी म्हटलं, बेटा, फक्त 2 मिनिटं झालीत, थोडा वेळ बाहेर बसू दे. आज श्वास घ्यायलाही त्रास होतो. पण माझं ऐकायला कोणीच नव्हतं. छोट्या मुलाने जोरात माझा खांदा ढकलला आणि म्हणाला, परत आज जा. आता बाहेर येण्याची काही गरज नाही. तुमच्यामुळे आम्ही आजारी पडलो तर कोण सांभाळणार? मी शांतपणे पुन्हा स्टोर रूममध्ये गेलो. तिथे एक छोटासा पंखाही नव्हता. खूप घुसमट होत होती. एका दिवसाची सकाळ होती. मला खूप तहान लागली होती. खोलीतलं पाणी संपलं होतं. मी हाक मारून पाणी मागितलं. सूनबाई पाणी घेऊन आली आणि म्हणाली, बाहेर येण्याची गरज नाही, फक्त ग्लास घ्या. मी आत येणार नाही, कारण तुम्ही आजारी आहात. तुमचं इन्फेक्शन मला लागेल. मी थरथरत्या हाताने ग्लास पकडला, पण तो खाली पडून फुटला. सूनबाई तिथून निघून गेली. तिने मला पुन्हा पाणी दिलं नाही. मीच दरवाजा हलकासा उघडून काचांचे तुकडे उचलत बसलो, कोणाला त्रास होऊ नये म्हणून. काही दिवस अजूनही अधिक वेदनादायक गेले. एक दिवस पोटात फार तीव्र वेदना झाली. मी जोरजोरात ओरडत होतो, पण कोणीच ऐकलं नाही. दरवाजा ठोठावून आवाज देत राहिलो. थोड्या वेळाने छोटा मुलगा आला आणि म्हणाला, काय झालं बाबा, काय ओरडताय? मी म्हटलं, बेटा, पोटात खूप जोरात दुखतंय, मला काहीतरी औषध दे किंवा डॉक्टरांकडे घेऊन चल. तो म्हणाला, कसलं दुखतंय? हे सगळं बाहेर पडायचं नाटक आहे. काहीतरी उलटसुलट खाल्लं असेल म्हणून दुखतंय. सांगितलं ना की जास्त खाऊ नकोस. 2-3 दिवस उपाशी राहिला तर सगळं ठीक होईल. औषधाची काही गरज नाही. असं बोलून तो निघून गेला. मी इतके वेदनेत होतो की तडफडत बेशुद्ध पडलो. मला आठवतंय की जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी स्टोर रूमच्या जमिनीवरच होतो. मला पाहायलाही कोणीही नव्हतं.
मी तसा शांत पडून राहिलो. माझं आयुष्य फार वाईट चाललं होतं. एक दिवस मी स्टोर रूम मधल्या जुन्या संदुकातून एक जुना ब्लँकेट काढला आणि त्यात गुडूप होऊन झोपलो. त्याच वेळी मोठा मुलगा आला आणि तो ब्लँकेट जोरात ओढून म्हणाला, ही काय घाण पसरवली आहे तुम्ही. या ब्लँकेटमुळे संपूर्ण घरात वास येतोय. या जुन्या वस्तूमुळे आजार पसरतात. मी विनंती केली, बेटा हे माझ्याजवळ राहू दे, मला रात्री थंडी लागते. पण त्याने ते उचलून बाहेर फेकून दिलं. त्याचं हे सगळं वागणं माझ्या मनावर खोल जखमा करत होतं. आता मी कोणावरही विश्वास ठेवण्याच्या स्थितीत राहिलो नव्हतो. माझा विश्वास, माझं प्रेम सगळं पायदळी तुडवलं गेलं होतं. माझी पत्नी, जिने मागे एक एक इच्छा सांगितली आणि मी ती पूर्ण केली, आज तिच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता तिची मुलं करत होते. म्हणून तिला तिचा नवरा आता वाईट वाटत होता. या इतक्या वेदनेच्या काळात मला माझी बायको आणि माझ्या त्या 3 मुली आठवत होत्या, ज्यांना मी अनेक वर्षापासून सोडून शहरात परत आलो होतो. मी विचार करत होतो, कदाचित आज ती माझ्यासोबत असती तर कदाचित तिने माझी सेवा केली असती. आता मला माझ्या मुलांच्या वागणुकीकडे आणि त्यांच्या उद्धटपणाकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं. माझे ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. माझा धाकटा मुलगा खोलीत आला. त्याच्या हातात एक फाईल होती आणि चेहऱ्यावर काहीतरी गंभीर भाव होते. तो म्हणाला, बाबा या कागदांवर सही करा. हे घर आणि तुमचं शेतजमीन याची कागद आहे. आम्हाला वाटतं की तुम्ही हे आम्हा दोघा भावांच्या नावावर करून द्या. तुम्ही आता सतत आजारी राहता. आम्हाला वाटतं की हे सगळं तुमच्या जिवंतपणीच व्हावं. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला असं वाटलं जसं कोणीतरी माझ्या शरीरातून जीव काढून घेतला असेल. वाटलं कदाचित मी काहीतरी चुकून ऐकलं आहे. मी हळूच विचारलं, काय म्हणालास तू? त्याने फाईल पुढे करत म्हटलं, हे सगळं तरी आमचंच आहे ना. तुम्हीच तर नेहमी म्हणायचात की आम्ही तुमचे वारस आहोत. मग ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून टाका. मी म्हणालो, तुम्ही दोघंही माझे वारस आहात. सगळं तुमचंच आहे. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे सगळं माझ्या नावावर राहील. हा तुमचा हक्क आहे. पण माझ्या मृत्यूनंतरच. तेवढ्यात माझा मोठा मुलगा, जो दरवाजाजवळ उभा होता आणि सगळं ऐकत होता, म्हणाला, तुम्ही तर आता आजारीच असता. तुमचं आयुष्य आता किती राहिलंय? आम्हीच वारस आहोत ना. मग तुम्ही हे सगळं आम्हाला का नाही देत? ते दोघंही एकत्र होते आणि एकाच भाषेत बोलत होते. त्यांची आईही मागे उभी होती. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बाळा, हे सगळं तुमचंच आहे, पण मी हे आता तुमच्या नावावर करणार नाही. मोठा मुलगा रागाने म्हणाला, आम्ही आता लहान मुलं नाही आहोत. सगळं समजतं आम्हाला. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही. तुम्हाला वाटतं की मेल्यावर आम्ही मिळू सगळं. धाकटा मुलगा म्हणाला, आम्ही तुमची मुलं आहोत की नोकर? ते दोघं खूप भडकले होते, खूप रागावले होते. मी म्हणालो, माझं ऐका, सगळं तुमचंच आहे, पण अजून वेळ आलेली नाही. माझी बायको, जी खूप वेळ शांत उभी होती, तीही त्यांच्यासोबत बोलायला लागली. तिनेही मला टोमणे मारले आणि म्हणाली, अविनाश, तू आम्हाला शेवटी दिलं तरी काय, फक्त वचन. आता हे सगळं मुलांच्या हक्काचं आहे. मग तू घरात वाद का निर्माण करतोस? माझ्या डोळ्यासमोर तोच प्रसंग होता जो मी माझ्या पहिल्या पत्नीबद्दल घडवला होता. पण आता पात्र बदलली होती. त्याच दिवशी माझ्या मुलांनी माझं सामान उचललं आणि मला दाराकडे ढकलून दिलं. धाकटा मुलगा म्हणाला, तुम्हाला इथे राहायची गरज नाही. जेव्हा सगळं आमच्या नावावर कराल तेव्हाच घरात राहायला मिळेल. त्यांनी मला घरातून बाहेर काढून दिलं. माझे पाय आपोआप रस्त्यावर पडले. माझ्याकडे ना कोणती बॅग होती, ना सामान, ना पैसे. फक्त डोळ्यात अश्रू आणि एक थकलं भागलेलं शरीर होतं. सामान तर त्यांनी फेकून दिलं होतं, पण माझ्या शरीरात एवढी ताकदही उरली नव्हती की मी माझं सामान उचलून रस्त्यावर इकडून तिकडे फिरू शकेन. माझ्याच शहरातल्या गल्लीबोळा आता मला अनोळखी वाटू लागल्या होत्या. चहूकडे एक विचित्र गोंगाट होता, पण माझ्या आतली शांतता आक्रोश करत होती. मी एका झाडाखाली जाऊन बसलो आणि विचार करू लागलो, अविनाश, तू जो कधी तुझ्या जमिनीच्या वारसासाठी स्वप्न पाहिलीस, आज त्यांनीच तुला कुठेच ठेवलं नाही. आता मी ठरवलं होतं, मला कायद्याचा आधार घ्यायचा आहे. पोलीस स्टेशनला जाईल. शेवटी हे मी माझ्या मुलाला देखील समजावून सांगितलं होतं, पण ते दोघं हसायला लागले. म्हणाले, ठीक आहे, जिथं जायचं तिथे जा. कायदाही जाणतो की हे सगळं आमचंच आहे. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही. त्यांचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते, पण मी शांत राहिलो. मी दमलेल्या पावलांनी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो. तेवढ्यात एक हवालदार माझ्याकडे दयाळू नजरेनं पाहत होता. काही वेळाने एक कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि म्हणाला, काय त्रास आहे? मी म्हणालो,
मला SP-ना भेटायचं आहे. त्याने विचारलं, तुमचं नाव काय? मी नाव सांगितलं आणि माझं ओळखपत्र दाखवलं, जे नेहमी माझ्या कपड्याच्या खिशात ठेवलेलं असायचं. त्याने ते ओळखपत्र नीट पाहिलं आणि माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहू लागला. जणू तो मला ओळखण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, तुम्हाला काय त्रास आहे? मी त्याला सगळं सांगितलं की माझे 2 मुलगे आहेत. मी त्यांच्यासाठी सगळं सोडलं. पहिली बायको, 3 मुली. संपूर्ण आयुष्य त्यांचं भान ठेवत गेलो. पण आज हेच मुलगे मला माझ्याच घरातून हाकलून देतात, केवळ माझ्या मालमत्तेसाठी. सगळं ऐकून झाल्यावर तो म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का इथले SP कोण आहेत? मी नकारार्थी मान हलवली. तो हळू जवळ आला आणि म्हणाला, इथल्या SP मॅडमचं नाव आहे रोशनी अविनाश वर्मा. हे ऐकून माझं हृदय जणू एका क्षणासाठी थांबलं. मी म्हटलं, रोशनी अविनाश शर्मा? अविनाश शर्मा तर मी आहे आणि रोशनी हे माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे. माझे ओठ थरथरू लागले. रोशनी, ती तर माझी मोठी मुलगी. तो म्हणाला, हो, आणि त्यांच्या फाईलवर तुमचंच ओळखपत्र लावलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला ओळखलं आणि समजलं की तुम्ही त्यांचे वडील आहात. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. माझ्या मनात माझ्या मुलीचा लहानपणीचा चेहरा फिरू लागला. ती निरागस मुलगी, जिला मी कधी कुशीत घेतलं नव्हतं, जिला माझ्या मायेसाठी आसुसून राहावं लागायचं, जिच्या बोलण्याला मी कधीच महत्त्व दिलं नाही, तीच रोशनी आज SP बनली होती. कॉन्स्टेबल तिथून निघून गेला आणि थोड्या वेळाने मला SPच्या कॅबिनमध्ये पाठवण्यात आलं. माझ्या मनात भीती आणि लाज होती, पण एक आशा होती. कदाचित माझी मुलगी तरी मला पाहायला इच्छित असेल. काय ती खरंच माझी मुलगी आहे? मी त्यांना सोडलं होतं तेव्हा त्या बोलायलाही शिकलेल्या नव्हत्या. कॉन्स्टेबल मला घेऊन SPच्या केबिनमध्ये गेला. दरवाजा उघडला आणि समोर एका खुर्चीवर एका वर्दीतील सुंदर चेहऱ्याची मुलगी बसलेली होती. तिचा चेहरा अगदी माझ्या पहिल्या पत्नीसारखा होता. मी तिला पहिल्याच नजरेत ओळखलं. तिच्या चेहऱ्यावर जी निरागसता लहानपणी होती, ती आता ताकद बनून दिसत होती. मला तिथे खुर्चीवर बसवण्यात आलं. ती म्हणाली, जी, काय काम आहे? मी धीर गोळा करून म्हणालो, माझी मुलगी रोशनी. हे शब्द माझ्या तोंडून निघताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मला आणि माझ्या आवाजाला लगेच ओळखलं होतं. ती रडायला लागली. ती ओरडून कॉन्स्टेबलला म्हणाली, घेऊन जा त्यांना, माझ्या केबिनमधून त्यांना बाहेर काढा. मी अजून काही बोलणारच होतो, इतक्यात 2 हवालदार आले. त्यांनी माझा हात पकडला आणि मला खोलीबाहेर उभा केलं. मी सुद्धा दरवाजाजवळ उभा राहून जोरजोरात रडत होतो. थोड्याच वेळात एक लेडी कॉन्स्टेबल आली. तिने मला दुसऱ्या खोलीत नेलं. माझ्यासाठी कोल्ड ड्रिंक आणली आणि म्हणाली, अंकल, हे प्या. मॅडम थोड्याच वेळात येतील आणि तुमच्याशी बोलतील. तेव्हा कुठे माझ्या मनाला थोडा दिलासा मिळाला आणि मी मनात विचार केला की माझी लेक मला नक्कीच माफ करेल. मी शांतपणे तिथे बसून माझ्या जुन्या आयुष्याबद्दल विचार करत होतो. ज्यावेळी मी माझं घर सोडून आलो होतो तेव्हा माझी पत्नी आणि माझी आई ढसढसा रडत होत्या आणि माझ्या 3 मुली अजाण होत्या. त्यांना काहीच कळत नव्हतं की त्यांचा वडील काय करत आहे. आज तीच रोशनी माझ्या जीवनाचं एकमेव आधार वाटत होती. थोड्याच वेळाने रोशनी खोलीत आली आणि म्हणाली, तुम्ही कोल्ड ड्रिंक प्यालं नाही? प्या ना, तुम्हाला त्याची खूप गरज आहे. मी डोकं वर करून तिच्याकडे पाहिलं. मी बाटली हातात घेतली, पण माझे हात थरथरत होते. माझं लक्ष वारंवार माझ्या मुलीच्या चेहऱ्याकडे जात होतं. मी तिच्याशी बोलण्यासाठी शब्द शोधत होतो, पण ते ओठांवर येत नव्हते. शेवटी हळूच म्हणालो, बेटा, मला माफ कर. तिने हात वर करून थांबवलं आणि म्हणाली, मला त्याची गरज नाही. तिचा आवाज थरथरत होता. कदाचित तिच्या मनात बरंच काही चाललं होतं. ती म्हणाली, मला तुमची अडचण समजली आहे. मी तुमच्या मुलांविरुद्ध FRI दाखल केली आहे. कायदा त्याचं काम करेल. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला माहीत होतं की माझी मुलगी नक्कीच माझी साथ देईल, पण तिने लगेच उत्तर दिलं, ऐका, मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही. मला फक्त कायद्याशी मतलब आहे. माझं कर्तव्य आहे की मी अन्याय सहन करणाऱ्यांना न्याय देईन. आणि तुमचे हे गोड शब्द तुमच्या मुलांसाठी राखून ठेवा, जे अजूनही तुमची वाट पाहत असतील. असं म्हणत ती मागे फिरली आणि खोलीतून निघून गेली. मी तिथेच बसून राहिलो. तिच्या ज्या शब्दांनी मला पूर्णपणे मोडून टाकलं. आयुष्यभर मी समजत होतो की वारस फक्त मुलगेच असतात, पण आज माझ्या लेकीने ते केलं जे एखाद्या मुलानंही केलं नसतं. न्यायाचं दार उघडलं. माझं म्हणणं ऐकलं गेलं. माझ्या असहाय्यतेला स्थान मिळालं. पण ते एक नातं ज्याची मला सर्वात जास्त गरज होती, लेकीचं प्रेम आणि तिचं क्षमाशील मन, ते माझ्याकडून हिरावून घेण्यात आलं होतं.
कदाचित हे सर्व मी माझ्या हाताने बिघडवलं होतं. माझी मुलगी आज न्यायाच्या खुर्चीवर बसली होती आणि ती माझ्यासाठी सगळं काही करत होती जे एखादी मुलगी आपल्या वडिलांसाठी करू शकते. खोलीत शांतता होती. बाहेर हलकी हलकी सरी पडत होत्या. मी बाहेर डोकावून पाहिलं तर असं वाटत होतं की आकाशही माझ्या मनाच्या अवस्थेवर शोक करत होतं. आता फक्त न्यायालय बाकी होतं आणि कदाचित माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी साक्षही मी या खोलीत द्यायची ठरवली होती. हवालदार म्हणाला की तुम्ही इथेच राहू शकता जोपर्यंत तुमच्या प्रकरणाचा निर्णय होत नाही, कारण तुमच्या मुलांनीच तुम्हाला घरातून बाहेर काढलं आहे. त्यानंतर तुम्ही सन्मानाने परत तुमच्या घरी जाऊ शकता, असं मॅडमने सांगितलं आहे. मी शांत झालो. इथे मला शांततेने राहण्यासाठी एक जागा मिळाली होती. इथे एक खोली होती जिथे पोलीस कॉन्स्टेबल आपलं काम करत असत. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण मला वेळेवर दिलं जात होतं. सगळं काही शांततेत सन्मानाने होत होतं. ना कोणी प्रश्न विचारत होतं, ना कोणी उपकार दाखवत होतं. इथे मला तो शांतपणा मिळत होता जो कदाचित माझ्या स्वतःच्या घरात मिळत नव्हता. मी कधीच माझ्या मुलीला मांडीवर घेतलं नव्हतं आणि ती माझ्यासाठी इतकं सगळं करत होती. मी तिला जगाच्या गर्दीत असं सोडून दिलं होतं जसं एखादा अनोळखी माणूस एखाद्या मुलाला बस स्टॉपवर सोडून जातो. आज तीच मुलगी मोठी होऊन मला सर्वात मोठे टोमणे देत होती. फक्त माझी काळजी घेत नव्हती तर मला कायदेशीर अधिकार मिळवून देत होती. मी माझ्या डोळ्यांनी रोज तिची वाट पाहिली, पण मी लाजिरवाणा झालो होतो. एका दुपारी खोलीचं दार उघडलं. रोशनी हातात एक फाईल घेऊन आली. तिच्या चेहऱ्यावर थोडं गांभीर्य होतं, पण शब्दामध्ये मृदुता होती. तिने सांगितलं, ही फाईल आहे, यावर तुम्ही सिग्नेचर करा. मी कोर्टात तुमची केस दाखल केली आहे. उद्या तुम्हाला कोर्टात दाखल व्हायचं आहे. तुमची दोन्ही मुले देखील कोर्टात येणार आहेत आणि तुम्हालाही नेलं जाईल. मी तिच्याकडे पाहिलं आणि शांत राहिलो. तिने हळूच विचारले, वाटतंय की तुम्ही काहीतरी चुकीचं पाऊल उचलत आहात. तुम्ही तुमच्याच मुलांच्या विरोधात चालला आहात. अजून वेळ आहे. तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. मी हळूच म्हणालो, नाही बाळा, आयुष्यात पहिल्यांदाच मी योग्य निर्णय घेतोय. ती 1 मिनिट माझ्याकडे बघत राहिली आणि मग काही न बोलता परत निघून गेली. ती गेल्यानंतर मी खूप वेळ फाईल पाहत राहिलो ज्यामध्ये माझं नाव, माझ्या मुलांचं नाव आणि जमिनीची नोंद होती. त्या जमिनी ज्यांच्यासाठी मी नाती कुर्बान केली होती. सन्मान पायदळी तुडवला होता. एका स्त्रीच्या डोळ्यातून स्वप्न हिरावून घेतली होती. 3 मुलींना बेसहारा केलं होतं. आज मला माझ्या बायकोची आठवण येत होती आणि वाटतं की तिने माझ्या मुलींना किती चांगले संस्कार दिले की मोठी मुलगी SP झाली. मी अजूनही माझ्या धाकट्या मुलींना भेटलो नव्हतो. माहीत नाही त्या कुठे होत्या, कशा होत्या. मला त्यांना भेटायचं होतं, पण अजूनही लाज वाटत होती. काही बोलायची हिंमत होत नव्हती. आता मी ठरवलं होतं की माझी संपत्ती मी माझ्या मुलामुलींमध्ये सारखी वाटून देणार. त्या देखील माझंच रक्त आहेत. मी माझ्या 5ही मुलींना समान वाटा देणार. माझ्या मुलींना ज्यांना आयुष्यभर माझ्या प्रेमाचाही हिस्सा मिळाला नाही, तर मी इतकाही लायक नाही की त्यांना थोडासा वाटा तरी देऊ शकतो. मी आयुष्यभर माझ्या मुलींच्या चुका दुर्लक्षित करत आलो. उलट त्यांनीच मला अनाथ समजलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी कोर्टाच्या गेटमध्ये प्रवेश केला तेव्हा माझे 2 मुलं समोर आले. त्यांच्या चेहऱ्यावर राग होता. एकाने माझा हात धरून खेचत विचारलं, बाबा, तुम्ही वेडे झालात का? ह्या 3 मुली कुठून आल्या आणि तुम्ही त्यांना हिस्सा का देणार? मोठ्या मुलाने धमकी दिली आणि म्हणाला, आम्हाला आमची पूर्ण संपत्ती हवी आहे. जर मुलींना वाटा दिला तर लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू. त्यांचा आवाज तिथेच थांबला. लोक आमच्याकडे पाहू लागले, पण माझ्यात एक विचित्र ताकद आली होती. मी दोघांकडे पाहून म्हणालो, आज मी त्यांना तो हक्क देणार आहे ज्यांना आयुष्यभर या हक्कापासून दूर ठेवलं गेलं. माझ्या मुलींना त्या देखील माझ्या रक्ताचाच भाग आहे, जसं तुम्ही आहात. हे ऐकून ते दोघं संतापले. धाकट्या मुलाने माझ्या गळ्यावर हात टाकला आणि म्हणाला, तुम्हाला लाज वाटत नाही का? आयुष्यभर आम्हाला वारस म्हणत आलात आणि आता अचानक या आलेल्या मुलींना आमच्यापेक्षा जास्त समजायला लागलात. माझ्या मुलीने हे सगळं पाहिलं. तिने एकाला जोरात ढकललं आणि दुसऱ्याच्या तोंडावर चापट मारली आणि म्हणाली, बापाचा गळा पकडताना तुम्हाला लाज वाटत नाही का? आता जी काही बोलणी असतील ती कोर्टाच्या खोलीतच होतील. चला आत. ते लोक रागाने मला कटाक्ष टाकत आत गेले. माझ्या मुलीचा युनिफॉर्म चमकत होता. तिच्या डोळ्यात भरलेला राग मला स्पष्ट दिसत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी आयुष्यभर मुलगा मुलगा करत राहिलो, पण आज माझी मुलगीच माझा आधार बनली होती. तीच मुलगी जिला मी आयुष्यभर उपेक्षित समजत आलो. माझी मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, तुम्हाला जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला. मी तुमच्यासोबत आहे.
तिच्या युनिफॉर्म खाली माझ्यासाठी प्रेम दडलं होतं, जे अनेक वर्ष दबलेलं होतं. सगळे लोक कोर्टात जमले होते. कायद्यानुसार मला साक्ष देण्यासाठी साक्षीपात्रात बोलवलं गेलं. माझं हृदय जोरात धडकत होतं, डोळ्यात पाणी आलं आणि जिभेवर फक्त सत्य होतं. मी म्हणालो, माझं नाव अविनाश वर्मा आहे. ही माझी संपत्ती माझ्या दोन्ही मुलांसोबतच माझ्या 3 मुलींनाही समान वाटून देणार आहे. हा माझा स्वतःचा निर्णय आहे आणि मी त्यावर ठाम आहे. कोर्टात शांतता पसरली होती. माझे मुलं स्तब्ध झाले. त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता. कदाचित ही गोष्ट त्यांच्यासाठी असह्य होती की मी त्या मुलींनाही माझ्या मालमत्तेत वाटा देतोय, ज्यांना मी पूर्वी कधीच कुटुंबाचा भाग मानलं नव्हतं. तेव्हा रोशनी उभी राहिली. तिने न्यायाधीशांकडे बोलण्याची परवानगी मागितली आणि म्हणाली, जज साहेब, हे माझे वडील आहेत. मी आज त्यांच्यासोबत उभी आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत आणि सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलींना कधी प्रेम दिलं नाही. पण आज ते त्यांच्या चुका सुधारायचा प्रयत्न करत आहेत. याची मी इज्जत करते, कारण माणसाला ठेस लागल्यावरच आपल्या चुका कळतात. मात्र मला आणि माझ्या बहिणींना त्यांच्या दिलेल्या संपत्तीशी काही देणं घेणं नाही. माझ्या आईने माझ्या वडिलांशिवाय माझी आणि माझ्या बहिणीची खूप छान प्रकारे परवरिश केली. माझी एक बहीण डॉक्टर आहे, मी स्वतः SP आहे आणि माझी सगळ्यात लहान बहीण शिक्षिका आहे. आम्ही तिघीही योग्य आणि काबिल आहोत, म्हणूनच आम्हाला त्यांच्या संपत्तीची गरज नाही. मी ही गोष्ट तुमच्या रेकॉर्डमध्ये समाविष्ट करू इच्छिते. आम्हाला या संपत्तीचा वाटा नको आहे. न्यायाधीशाने आश्चर्याने विचारलं, का? हक्क आहे तुमचा? तेव्हा रोशनीने डोळे वर करून उत्तर दिलं, हो, मुलींना जायदादीत समान हक्क असतो, पण त्या सन्मानाच्या देखील हक्कदार असतात. त्यांना प्रेमाची गरज असते आणि आमच्या आईने आयुष्यभर आम्हाला वडिलांचा सन्मान कसा करावा हे शिकवलं. जरी आमचे वडील आमच्या आईला घटस्फोट देऊन आम्हाला सोडून गेले होते, तरी सुद्धा आमच्या आईने आम्हाला चांगले संस्कार दिले. नेहमी चांगुलपणा आणि प्रामाणिक मार्गावर चालायला शिकवलं. कधीही आमच्या मनात हे येऊ दिलं नाही की आमच्या वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही. आज ह्याच कारणामुळे मी आणि माझ्या बहिणी आमच्या वडिलांवर रागावलेलो असलो तरी द्वेष करत नाही. आम्ही वडिलांशिवाय खूप अडचणींचा सामना करत मोठं झालो. मला माझ्या वडिलांचं डोकं खाली झुकलेलं पाहवत नाही. माझी आई आता या जगात नाही, पण तिची प्रत्येक शिकवण आमच्या हृदयात कोरलेली आहे. माझ्या मुलीच्या ह्या बोलण्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि अंगात एक प्रकारची बिजली पसरली. मी कोर्टात उभा राहून रडू लागलो. कोर्टात पूर्ण शांतता पसरली. मी हात जोडून सर्वांसमोर माझ्या मुलींची माफी मागितली आणि म्हटलं, बेटा, तुझी आई आता आपल्यात नाही. मी तिच्यासोबत खूप अन्याय केला आणि तुझ्यासोबतही, पण तू आज माझ्यासोबत उभी आहेस, म्हणून मला माफ कर. माझी मुलगी म्हणाली, बाबा, मी तुम्हाला माफ केलं आहे आणि माझ्या बहिणींनाही. आम्हाला तुमच्या विरुद्ध काहीही तक्रार नाही. माझे दोघे मुलगेही लाजलेले वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता. कदाचित त्यांना जाणवले होते की ज्या संपत्तीसाठी ते भांडत होते त्याहून मोठी गोष्ट ही असते, ती म्हणजे मुलींची आत्मसन्मान आणि तिचं मोठं मन. कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला. माझ्या मुलांना कायदेशीर अटींच्या आधारावर जायदादीपासून दूर ठेवण्यात आलं. त्यांना फक्त तेवढाच वाटा मिळाला जितका त्यांचा हक्क होता. उरलेल्या जायदादीच्या देखरेखीसाठी रोशनीला विश्वस्त नेमण्यात आलं. कोर्टातून बाहेर पडताना माझं मन हलकं झालं होतं, पण डोळे अजूनही त्या एका शब्दाच्या प्रतीक्षेत होते, बाबा. तो शब्द जो मी अनेक वर्षापूर्वी स्वतःच्या वागण्यामुळे गमावला होता आणि ज्याचं पुन्हा मिळणं कदाचित माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी यशस्वी गोष्ट ठरू शकली असती. पण तो क्षण अजून आलेला नव्हता. आता मला कळून चुकलं होतं की संपत्तीचा वारसदार बनवणं सोपं आहे, पण इज्जतीचा वारसदार तर फक्त मुलीच बनू शकतात. कोर्टाने माझ्या बाजूने निर्णय दिला होता. जसं काही मी माझ्या मुलांना वाटून देण्याचा प्रयत्न केला होता, ते सर्व काही आता परत कायद्याच्या आदेशाने माझ्या हातात परत आलं होतं. माझ्या मनात कधीच कोणत्याही विजयाचा गर्व नव्हता, पण एक पोकळी होती. जणू मी सगळं काही जिंकलं असूनही हरलो होतो. मी माझ्या वकिलाकडून सर्व कागदपत्र तयार करून घेतली. जी जमीन संपत्ती होती ती सगळ्यांना समान वाटून दिली. प्रत्येकासाठी मी त्यांच्या नावाने हिस्सा लिहून घेतला. माझ्या मुलींना माझा हा निर्णय आश्चर्याचा होता, पण त्या शांत होत्या. कदाचित त्यांना हे उमगलं होतं की मी यावेळी काही वेगळ्या अवस्थेतून जात होतो. जेव्हा मी घराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि म्हटलं की हे घर मी माझ्या 2 मुलांच्या नावावर करतोय. तुम्ही इथे राहा, मी कुठेही राहीन,
फक्त तुम्ही सुखी राहा. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी आनंदाची झलक होती, जणू ते हाच निर्णय अपेक्षित करत होते. पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांचे वडील त्यांच्यापासून दूर जाणार आहे. आणि नंतर मला कळलं की त्यांना खरंच हेच हवं होतं. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यापासून वेगळं व्हावं. माझ्या पत्नीलाही त्याचं काहीच वाईट वाटलं नाही आणि मग मी देखील त्यांच्याशी जबरदस्ती कोणतंही नातं ठेवण्याची इच्छा सोडून दिली. त्यांनी संपत्तीसाठी मला नाकारलं होतं. मी त्यांच्यासाठी, प्रेमासाठी तिथं राहायचं थांबवलं. मनात एकच इच्छा होती की माझी मुलगी मला प्रेमानं आणि मनापासून बाबा म्हणून हाक मारावी. मला माहीत होतं की तो दिवस कधीच येणार नाही. कोर्टातून परतताना मी रोशनीसोबत तिच्या गाडीत बसलो होतो. तीही शांत होती, मीही शांत होतो. थोड्या वेळाने जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनजवळ पोहोचलो तेव्हा रोशनीने हलक्या आवाजात म्हटलं, बाबा. हे शब्द ऐकून माझ्या मनातले सगळ्या जखमांवर जणू औषधच लागलं. मी ताबडतोब तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तोंड बंद होतं. माझीही अवस्था तशीच होती. मी म्हणालो, बेटी, अजून एकदा मला बाबा म्हणून हाक मार. माझ्या मुलीनं गाडी थांबवली, माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, बाबा, तुम्ही आमच्यासोबत चला, आमच्या घरी राहा. आम्ही खूप दिवसापासून तुमच्या प्रेमासाठी तडफडतोय. आता तुम्ही आम्हाला आमचं हरवलेलं प्रेम परत देऊ शकाल का? माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मी माझ्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणालो, हो बाळ, का नाही. आता माझ्यासाठी सगळं काही तुम्हीच आहात. मीही माझ्या जुन्या चुका सुधारायच्या आहेत. मी या क्षणासाठी वर्षानुवर्ष वाट पाहत होतो. मी माझ्या मुलींना जगासमोर बेवारस समजलं होतं. मी हात जोडून म्हटलं, बेटा, मी तुमच्यावर खूप अन्याय केले, तुमच्यावर, तुमच्या आईवर आणि तुमच्या लहान बहिणीवर. ती म्हणाली, बाबा, जे काही झालं तो जुना काळ होता आणि तो काळ संपलाय, तर त्या गोष्टीही विसरायला हव्यात. पण आम्ही मुली बेवारस नाही. तुमच्या चुका आम्हाला आमच्या ओळखीपासून वेगळं करू शकत नाहीत. आम्ही तिघी मुली अजूनही तुमची वाट बघत होतो. मी पहिल्यांदा माझ्या मुलीला मिठी मारली. असं वाटलं जणू वर्षानुवर्षाचा दुरावा संपला आहे. एक असा शांत अनुभव होता जो माझ्या मुलांच्या हट्टात नव्हता. तो फक्त मुलीच्या खुशीत होता. रोशनीने घरी पोचल्यावर सांगितलं की एक बहीण डॉक्टर आहे, एक बहीण शिक्षिका आहे आणि आम्ही तिघी म्हणून घर चालवतो. खरं तर जेव्हा आजी गेल्या तेव्हा आई आम्हाला शहरात घेऊन आली. तिला काहीच माहीत नव्हतं की तुम्ही कोणत्या शहरात आहात. आम्ही इथे राहिलो. आईनं लोकांच्या घरी काम केलं, आम्हाला शिकवलं, आमची स्वप्न पूर्ण केली आणि जेव्हा आम्ही काहीतरी काबिल झालो तेव्हा ती या जगातून निघून गेली. बाबा, आईनं आमच्यासाठी खूप बलिदान दिलं होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मनात तिच्या आत्म्याला शांती मिळो हीच भावना होती. तिच्याच मेहनतीचं हे फळ होतं की आज माझी मुलगी माझ्यासमोर उभी होती आणि माझा आधार बनली होती. मी म्हटलं, बेटा, तुझ्या आईला माझ्यापेक्षा चांगलं कोणी ओळखलं नसेल, पण तरीही मी तिला खूप त्रास दिला. रोशनी म्हणाली, आई खूप धैर्यवान होती बाबा. तिनं आम्हाला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. फक्त वडिलांची उणीव आम्हा तिघींना कायम जाणवली. पण आता तुम्ही आला आहात ती उणीव भरून काढण्यासाठी. माझी मुलगी मला घरात घेऊन गेली. माझी धाकटी मुलगी गळ्यात टेटोस्कोप आणि पांढरा कोट घालून उभी होती आणि दुसरी सगळ्यात लहान मुलगी जिच्या डोळ्यावर चष्मा होता. ती दोघी मला पाहून आश्चर्यचकित झाल्या. मी त्यांच्या दृष्टीने एक अनोळखी माणूस होतो. जेव्हा रोशनीने त्यांना सांगितलं हे आपले बाबा आहेत तेव्हा त्या धावत आल्या आणि आनंदाने मला मिठी मारली. आम्ही चौघं बाप लेकी रडू लागलो. त्या म्हणाल्या, बाबा, तुम्ही आलात. आम्ही खूप दिवसापासून तुमची वाट पाहत होतो. जेव्हापासून दीदीनं सांगितलं की तुम्ही आमच्या आयुष्यात परत आलात तेव्हापासून आम्ही खूप आनंदात होतो. आम्ही दीदीला सांगितलं होतं की तुम्हाला इथे जरूर घेऊन या, आम्हाला तुमच्यासोबत राहायचंय. मी माझ्या मुलींच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हटलं, बाळा, आता मी तुमच्यासोबतच राहीन. आज मी माझ्या तिघी मुलींसोबत राहतो. मला आता माझ्या मुलांची आठवण येत नाही. माझ्या तिघी मुलींचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्या मुलासारखं माझी काळजी घेतात. आजही मी लाजतो आणि त्यांच्यासमोर माझ्या जुन्या चुका मान्य करत माफी मागतो. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ते ऑलवर सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद.